तर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पुन्हा एकदा आम्ही आज बाहेर चाललो आहे फिरायला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अरे वा, किती मोठं शेळी आहे बघ। हो बकरा। तर मंडळी आता आपण घरापासून निघालो आहे। आता आपल्याला आहे ना खूप छान असं रोड व्ह्यू पाहायला भेटणार आहे, जसं आपण दरवेळेस बघतो। आता आपण काही जास्त लांबचं आउटिंग वगैरे तर करत नाही आहे, जवळचंच करतो आहे, हार्डली एक 15-20 किलोमीटरचंच। पण त्याच्यामुळं कसं एक देवदर्शन पण होऊन जाईल आणि त्याचबरोबर मुलांना थोडंसं फिरणं पण होऊन जाईल। तर श्रुतिका म्हटली की चला तर आपण जाऊया पिंपरी चिंचवड रोड। हां, उद्या घरीच आहे बरोबर। हो य जाऊया। सारंगी सगळे दोघंही मस्त असं गाणं गात आहेत, त्यांनाही खूप छान वाटतं। पावसाचं वातावरण आहे पण मोकळं आहे, पाऊस पडत नाही आहे। अशामध्ये बाहेर जायचं फिरणं खूप मजा येते। आता आपल्याला तेच बघायचं आहे, जर डीमार्टला गर्दी असेल तर आपण स्टॉप करणार आहे, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, मॉलमध्ये वगैरे, नाही तर गार्डनला। मागचं तुम्ही बस स्टॉप गेलेलं बघितलंच असेल, तिथं आम्ही जस्ट 2 व्हीलर पण आम्ही घेतलं नव्हतं, त्यास आम्ही तिथे प्रत्येक वेळेस थांबायचो आणि आम्ही बसची वाट पाहायचो। तिथलं कसं आहे, आता कल्याणनगरला जायचं म्हटलं ना, आपण आधी मधूनच जायचो इथं शास्त्रीनगर चौकातून, पण आता यू टर्न केलेलं आहे, म्हणजे तिथून आपल्याला जायचं आहे असं आहे। तर तुम्हाला ते रोड दाखवतो, तर तुम्ही बघा नक्कीच। आणि तो चेंज मला खूप आवडला, फक्त एवढंच आहे की जरा पीक आवर्स असेल किंवा खूप गर्दी वगैरे असेल ना, त्यावेळेस मात्र खूप ट्रॅफिक होऊ शकतं, पण ते थोड्या काळापुरतंच। पण एकदा सगळे प्रत्येक गाडी यू टर्न घेत गेली ना, सगळी गाडी सुटतात, म्हणजे असं काही अडचण होत नाही। तुम्ही बघू शकता तरी पदरी तुम्हाला दिसतं जातं सुंदर असं वातावरण आहे। आणि खरं तर आहे ना, मला असं वाटतं की काल पण आम्ही बाहेर फिरायला गेलो, त्यास पण खूप शांत आणि प्रसन्न वाटलं। आजही तसंच आहे, गर्दी नाही, गोंधळ नाही, जास्त ट्रॅफिक नाही आहे। आज संडे आहे, तर म्हटलं घरातले जे काही पेंटिंग काम आहेत ते आपण करून घेऊया। तर फायनली आपण रोड क्रॉस व्यवस्थित केलेलं आहे। आपण दत्त मंदिर फुलेनगर इथे, आता इथून आपल्याला जायचं आहे शॅपर्स रोडने, आणि तो रोड मला खूप आवडतं, तो ब्रिजसुद्धा खूप आवडतं, तिथलं व्ह्यू पण आपल्याला छान पाहायला भेटेल। तर चला, हा जो स्पॉट गाडीचा माझा फेवरेट आहे, जिथं आपण कार लावून वगैरे आपण फोटोग्राफी वगैरे करायचो। तर आता आपण सरळ जे चाललो तो शॅपर चौक आहे, बॉम्बे शॅपर चौक, आणि इथलं मागच्या चौकातून पण आहे ना आपण उजवं घेतलं असतं, पण तो तिन्ही संच किंवा रात्रीचा तो रोड मला नाही छान वाटत, म्हणून म्हटलं की आपण आहे ते आता चाललो आहे त्याच रस्त्याने आपण सरळ जाऊया। तर तुम्ही मागचं आमचं बॅकग्राऊंड बघू शकताय, श्रुतिका पण दिसते। वाव, गाडीला किती मस्त सजवलं आहे। तर रोड प्रवास करताना आपल्याला ना असे गाडीला सजवलेले लग्नाचे वगैरे सगळे काही असे आपल्याला दृश्य दिसतं, तर खूप छान गाडीला सजवले होतं। आता हे समोरचा जो चौक दिसतोय तो आहे बॉम्बे शॅपर चौक, इथून आपण घेणार आहोत उजवं। आता बॉम्बे शॅपर चौक आपण क्रॉस करतोय, आणि हा कंपल्सरी सिग्नल आहे, आणि लगेच आपण इंडिकेटर दिलं म्हणजे आपण एका साईडलाच राहू। तर मंडळी, बॉम्बे शॅपर चौक आपण क्रॉस केलेला आहे आणि आता आपण बॉम्बे शॅपर रोडला आहे। आता इथून आपण जाणार आहोत चिंचवड रोडला। हे खूप सुंदर असं दृश्य आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे आणि खूप छान वाटतं। आणि तुम्ही
बघू शकता गाड्या वगैरे कसं जातात ते. म्हणजे मी अप्रतिम दृश्य, खूप सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय. हे कशामुळं हे तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच. एक गोष्ट खूप छान आहे की कॅमेऱ्याची स्टेबिलिटी आहे. जर खड्डे जर असेल तरच तो काय म्हणतात ना थोडंसं हलतं, अदरवाईज नाही. आता हे रिम्बल्स होते त्यामुळे तुम्हाला आता दिसते खूपच कॅमेरा हलतोय, पण नाही. ज्या रोड स्मूथ असेल ना खूप छान. तर आपण ह्या रूटने चाललो आहे, तुम्ही बघू शकता. ब्रिजचा व्ह्यू बघू शकता मंडळी, खूप छान, अप्रतिम. तर थोडीशी मजा, परंतु हा जो व्ह्यू आहे खूप छान आहे. झाड्या झुडपातून आपण चाललो आहे, जसं वाटतं की आपण आहे ना दरीतून डोंगरातून चाललो आहे असं वाटतं. आणि हा आहे खडकी लोकेशन. आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे. तुम्ही समोरचा व्ह्यू बघितला, आता मागचा व्ह्यू आम्ही सगळे बसलो आहे आणि मागं रस्ता जातो आहे, खूप छान वाटतं. आपल्याला उजवं घ्यायचं आहे. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. आणि उन्हाळा संपलं की लगेच पावसाळा येतो. थोडंसं आपल्याला उन्हाची रखरखता असेल, दहा असेल, ती पावसाळ्यामध्ये निघून जाते. आणि पावसामध्ये एक सुखद असं ब्लेसिंग्स म्हणू शकतो आपण, जे आपल्याला निसर्ग देतो. तर आता आपण इथं जरा ट्विस्ट रोड आहे, चौक असल्यामुळे आपण जरा एकदा मॅप बघून घेऊ कुठल्या रोडने जायचं आहे. तर आपण सरळच जाऊया. आता आपण आलो आहे औंध चौकमध्ये. मला हा वाटलं वन वे रस्ता आहे, पण इथून पण एल्फिन्स्टन रोडपासून आपण जाऊ शकतो. फक्त जर नवीन आपल्यासाठी रोड असेल ना तर तेवढंच हळू चालवलेलं बरं, कारण की कसं आहे मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर पण असतात ज्याचा आपल्याला अंदाज नसतो. पण खरंच आपण इथून चाललो आहे ना मम्मी, तेच बरं आहे. नाहीतर ते पूर्ण मोठं हायवे आहे का नाही, ते क्रॉस करावं लागलं असतं आपल्याला. एकदा आम्ही इथं आलो होतो, वन वे रूट आहे म्हटलं की आम्ही लगेच इकडे उजव्या साईडला आतमध्ये गाडी घेतली, कारण की परत तुम्ही पुढे प्रॉब्लेम नको व्हायला. हां, इथून आपण बोळातून गेलो होतो. त्यास आपली नवीन कार पण होती ना, तर नक्कीच आपल्यालाच प्रॉब्लेम झाला असता. आता आपण ह्या रूटने खूप वेळा असा प्रवास केला आहे, कारने किंवा टू व्हीलरने, त्याच्यामुळे आता आपल्याला हा रूट पाठ झालेला आहे. म्हणजे पहिला खडकी, कोकोडी, दापोडी, संत तुकाराम नगर असं. तर मंडळी आता आपण खडकीमध्ये पोहोचलो आहे. आता इथून पुढं आम्ही दुसरं अजून कुठलं रूट चांगलं दिसलं की ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. ठीक आहे, तर असं ते आता मी थांबवतो. आता आपण खडकी पोचलो आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आता पुढं आम्ही कुठल्या लोकेशनला पोचतो ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. एक तास हा झालंच का? पिंपरी चिंचवड हायवे, मुंबई एक्सप्रेस हायवे म्हणू शकतो आपण. एक्सप्रेस नाही, हायवे म्हणू शकतो. इथून सगळे रूट येतात. देहूला जातो रस्ता, निगडी, चिंचवड, पिंपरी. तर तुम्ही बघू शकता सगळे रूट इथून जातात. तळेगाव, लोणावळा, देहू. हां, इथूनच येते पालखी, बरोबर आहे. बरोबर का नाही, तिकडनं गेलो नाही ते.
हा जो रूट बघताय तुम्ही तो रूट आहे कासारवाडी रोड. आपण उजव्या साईडच्या रोडने जाणार होतो, परंतु मग विचार केला की आपण सर्व्हिस रोडनेच जाऊ, सोपं पडेल. जॅकेट वगैरे नाही आहे का? तिला थंडी वाजते म्हणते. बरं थांब, स्टॉल बांधतो आपण तुला. थांबू का? अरे बापरे, मी घर कुठं आहे ना ऑन द वेला. तर रस्त्याच्या कडेला जे घरं असतात ना, हे दुकानं आपण समजू शकतो, पण जर घर असेल तर कसं काय राहत असतील प्रश्न पडत आहे. आणि हे आहे नाशिक फाटा. इथं सगळे कारचे ॲक्सेसरीज भेटतात. आपण त्या ठिकाणी आलो, त्याच्यामुळे मी कधी कधी विचार करतो की इथं सीट कवरसाठी इथं आणायचं का नाही. ते सध्या काही असं प्लॅन नाही आहे सीट कवर चेंज करायचं, पण या ठिकाणी सगळे काही ॲक्सेसरीज वगैरे भेटतात. असं म्हणतात की चांगल्या क्वालिटीचे वगैरे भेटतात. तर माझं एक मत आहे की जसं आपण पैसे देऊ तसं क्वालिटी भेटणार. कमी पैशामध्ये चांगलं क्वालिटी असं कोणच देत नाही. प्रत्येक ॲक्सेसरीज इथं भेटतं. तर तुम्हाला कधी तुमच्या गाडीचं काम असेल तर नक्कीच इथे व्हिजिट करा आणि तुमच्या आवडी अनुसार घ्या. शेवटी ते आपल्यावरती प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती अवलंबून आहे की कोणतं घ्यायचं आपल्याला. तर आता आपण नाशिक फाट्याकडे आलो आणि हा सिमेंटचा रोड आहे जो खडतर आहे, त्याच्यामुळं खूप हलतं आहे कॅमेरा. आणि आता पाऊस पण स्टार्ट झाला आहे. आधी पाऊस नव्हता, पण नाशिक फाटा क्रॉस केल्यानंतर पाऊस चालू झाला. पण मजा येते खरं. हां, आता आपण छताखाली आहे ना मेट्रोच्या, त्याच्यामुळे पाऊस लागत नाही आहे. मला वाटलं पाऊस कमीच आहे. तर आपण इथं थांबूया आणि लेकरांचे ड्रेस चेंज करूया. हां, ही सेफ चांगली मस्त जागा, तिथल्यापेक्षा छान आहे. म्हणून लागेल आता लेकरांना आपण यांना रेनकोट वगैरे घालू आणि मग आपण पुढचा प्रवास स्टार्ट करू. रेडी? तर पुढे अचानकच पाऊस वगैरे स्टार्ट झाला तर अवघड होईल. म्हणजे आपण काय चालतं, पण लेकरांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिला त्यांना घातलं. पाणी देऊ दे का? मनूला ठसका लागला आहे म्हणून म्हटलं की पाणी देऊ का. तर असं थोडा प्रवास असं जर असेल ना, कुठलाही जवळचा असो लांबचा असो, पाणी म्हणा, थोडंसं खाय प्यायचं, ही गोष्टी आम्ही कंपल्सरी घेतो. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही पुण्यातल्या पुण्यात आम्ही फिरायला गेलो होतो. शनिवार रविवार होता, त्याच्यामुळं म्हटलं की चला असंच आपण जवळपास फिरूया, जेणेकरून तुम्हाला रोड व्ह्यू किंवा पुण्यातले रस्ते कसे आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.